नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत कोबीचे थालीपीठ। तर साहित्य पाहून घेऊया। 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय, 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि इथे जिरं पावडर घेतली आहे, धना पावडर, तीळ, ओवा, हळद, मीठ, तेल। भाजीच्या साहित्यामध्ये मेन कोबी जास्त घ्यावा लागतो, ते कांदा। ह्याच्यात ज्या पेस्ट केली आपण त्याच्यात हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडा कढीपत्ता ह्याचं मिश्रण करून हे वाटून घेतलं आपण। तर तुम्हाला मिरची कमी जास्त तुम्ही करू शकता आणि कोथिंबीर। तर आपण चालू करू। सगळे पीठ एकत्र करून घेऊ। ही बाजरी घेतली आहे, तांदळाचं पीठ, ज्वारी, बेसन पीठ। आता सगळे मसाले घालून घेऊ। धना पावडर, हळद, ओवा, तीळ, मीठ, सर्व भाज्या, कांदे, कोबी, कोथिंबीर, याचं आपण पीठ मळून घेऊ। शक्यतो पाणी घालायचं नाही, कारण कोबीला पाणी सुटतं। आधी बघायचं आपण त्याच्यात कितपत मळलं जातंय। जर वाटलंच तुम्हाला तर थोडंसं पाणी हळूहळू घालून बघा। ह्यात आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडासा ठेचा राहिलेला आहे, तर ते मी भांडं धुवून त्याच्यात तेच वापरून घेईन। पीठ तुम्हाला आता मळून दाखवते। पाहू शकता तुम्ही त्या पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे। याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊ आणि 15 ते 20 मिनिटासाठी ह्याला असंच सोडून देऊ। दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ आपण आणि याला असंच ठेवून देऊ। चला, तर आपलं पीठ आता तयार झालेलं आहे। तर ह्याला मी 15 मिनिटं ठेवलं होतं। तर आपण आता गॅस पेटवून घेऊ। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे। तवा छान गरम होऊन देऊ, तोपर्यंत आपण थालीपीठ करायला घेऊ। इथं मी ओला करून कापड घेतलाय, त्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं। तुम्हाला कितपत साईज कसा पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा।
माझ्याकडे भाजणीचं पीठ अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी हे मिक्स पिठांचं केलं आहे. तुमच्याकडे जर असेल तर ते पीठ नक्की वापरा. जर का कोणाकडे पीठ नसेल तर तुम्हाला जर खायची इच्छा झाली तर हे पीठ तुम्ही वापरून करू शकता. छान पातळ करून घ्यायचे. वरून अजून थोडेसे तीळ सोडणार आहे त्याला. तर आपला गॅस तापलेला आहे. गॅसवर मी थोडंसं तेल सोडून घेते. तव्याला छान तेल लावून घेतलं आहे मी, चिटकू नये म्हणून. आता मी हे तव्यावर सोडते. तर आपण थालीपीठ तव्यावर घालून घेऊ. पुन्हा पाणी लावायचं कापडाला. याच्या आपण होल जे केले त्याच्यात थोडं थोडं तेल सोडायचं. साईडने पण तेल सोडून द्यायचं आहे आणि वरती आपण त्याला झाकण लावून घेऊ आणि पुढचा एक आपण अजून एक थालीपीठ करू. हे कोबीचे थालीपीठ असल्यामुळे ह्याच्यात मीठ वगैरे आपण टाकल्यावरती याला पाणी खूप सुटतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला गरम गरम खायचे असेल त्यावेळेसच ह्याच्यात तुम्ही सगळं साहित्य तयार करून घ्या आणि त्याच्यानंतर मीठ टाका, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही जास्त. आपण याला उलटून घेऊ आता. वाह, काय सुरेख दिसतंय. पुन्हा आपण प्लेट लावून घेऊ त्याला. साईडने आपण दाबून घेऊ त्याला, म्हणजे व्यवस्थित चारीकडनं भाजला जाईल तो. अजून थोडा भाजायचा आहे. अजून 1-2 मिनिटासाठी ठेवू आपण त्याला. हा तयार झालेला आहे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण दुसरा टाकून घेऊ. थोडासा थंड होण्यासाठी तवा असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. थोडंसं तेल, मी 3-4 तुम्हाला असेच करून दाखवते. त्याला झाकण देऊ थोडंसं.
त्याला उलटून घेऊयात आपण. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून द्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही आहे. आपला झालेला आहे, आपण काढून घेऊ आपण प्लेटवर. पुन्हा पाणी शिंपडायचं. असे मी 2-3 तुम्हाला अजून करून दाखवते. तर आपला हा पण थालीपीठ झालेले आहेत, हे पण काढून घेऊ आपण. मी तुम्हाला सर्व करून दाखवते.